नमस्कार मित्रांनो, हा आहे आपल्या मालिकेचा भाग 4. सूतपुत्र म्हणून अपमानित झाल्यानंतरही कर्णाने हार मानली नाही. सर्वश्रेष्ठ योद्धा बनण्यासाठी त्याची आश्रमबद्दलची ओढ इतकी तीव्र होती की त्यासाठी त्याने कोणत्याही संकटाची पर्वा केली नाही. चला पाहूया त्याची ही जिद्द. कर्णाला लहानपणापासूनच धनुर्विद्येचे वेड होते, पण त्या काळी अस्त्रविद्या आणि दिव्य अस्त्रे केवळ क्षत्रियांनाच शिकवली जात असत. सूतपुत्र असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षण देण्यास नकार दिला, पण कर्णाची आश्रमबद्दलची ओढ त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ अस्त्रे आत्मसात करायची होती. ही ओढ त्याला साक्षात भगवान परशुरामांकडे घेऊन गेली. परशुरामांनी केवळ ब्राह्मणांनाच विद्या शिकवत असत हे माहीत असूनही कर्णाने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि अहोरात्र कष्ट करून अत्यंत कठीण ब्रह्मास्त्रासह अनेक दिव्य अस्त्रांचे ज्ञान मिळवले. कर्णासाठी अस्त्रे ही केवळ शस्त्रे नव्हती, तर ती त्याच्या अस्तित्वाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकद होती. हीच अस्त्रांची ओढ त्याला भविष्यात अर्जुनाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बनवणार होती. पण ही विद्या मिळवण्यासाठी त्याने जे खोटे बोलले होते त्याची किंमत त्याला पुढे खूप मोठी मोजावी लागणार होती. मित्रांनो, ध्येय गाठण्यासाठी कर्णाने जे धाडस दाखवलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे? पुढील 5व्या भागात आपण पाहणार आहोत परशुरामांचा तो शाप ज्याने कर्णाचं आयुष्य बदललं. ही माहिती आवडली तर नक्की शेअर करा. धन्यवाद.